तिथे एका महत्त्वाच्या रस्त्याच्या रुंदीकरणाचं काम अतिशय संथ गतीनं सुरू आहे मंडळी. त्यामुळे अकोलेकर वैतागलेत, कारण जेमतेम 1 किलोमीटरच्या कामाला कित्येक महिन्यांचा अवधी लागतोय. पाहुयात महापालिकेचे महामुद्देमधला अकोल्यावरचा खास रिपोर्ट. हा आहे अकोला शहरातील दापकी रोड. शहरालगतचा ग्रामीण भाग, जुनं अकोला या 3 परिसरांना जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग आहे. साहजिकच या मार्गावर वाहनांची संख्या प्रचंड असते. म्हणून मग महापालिकेने हा रस्ता रुंद करण्याचं ठरवलं. 12 मीटर रुंदीचा रस्ता 18 मीटरचा करण्यात येतोय. एकूण 1160 मीटर पट्ट्याचं रुंदीकरण प्रगतीपथावर आहे. त्यासाठी आधी कायद्यानं सर्व घरं आणि दुकान मालकांना नोटिशी बजावण्यात आल्या. नंतर भरपाई देऊन जमीन अधिग्रहित करणं सुरू झालं. अकोल्याच्या दापकी रोडवर तुम्ही आले तर तुम्हाला असे पाडकाम होत असलेल्या अनेक इमारती तुम्हाला दिसतील. याला कारण आहे अकोल्याच्या दापकी रोडवरचा हा जो अतिशय निमुळता आणि चिंचोळा मार्ग आहे, आता हा मोठा होणार आणि याच मार्गाच्या विस्तारीकरणासाठी दापकी रोडवरच्या या भागातले जे घरं जे आहेत त्याचं पाडकाम सध्या सुरू आहे. जमीन अधिग्रहणाच्या संथ गतीमुळे नागरिक हैराण झाले, कारण गेल्या 2 महिन्यांमध्ये केवळ 250 मीटर जमीन अधिग्रहित करण्यात आली आहे. रस्ता विस्तारीकरणाला दापकी रोडवासियांचा विरोध नाही, मात्र महापालिकेकडून सुरू असलेली पाडकामाची कारवाई आणि त्यातून जे मिळणारा मोबदला आहे त्या संदर्भातलं महापालिकेचं धोरण हे काहीसं वेळखाऊ असल्याचा जो आरोप आहे तो दापकी रोडवासियांनी केला आहे. जमिनीच्या बदल्यात पैसे आणि टीडीआर देखील देण्यात आला आहे. मात्र अनेक प्रकल्प बाधितांना टीडीआर म्हणजे काय हेच माहिती नाहीये. टीडीआरचा लॉंग फॉर्म टीडीआर म्हणजे जागेच्या मोबदल्यात काहीतरी देणार आहेत. ते काय देणार हे माहिती आहे? नाही, टीडीआर हा विकता येते. हे आमचं असं म्हणणं आहे की मग लवकरात लवकर उरकलं पाहिजे आणि सर्व पद्धतशीर झालं पाहिजे, हाच आमचा उद्देश आहे. कारण की गव्हर्नमेंट जितक्या लवकर करेल आणि रोड मोठा उराला हे मान्य आहे, सर्वासाठीच चांगलं आहे, कारण की ट्रॅफिक वाढेल आहे. पण रोडचंही काम लवकरात लवकर झालं पाहिजे हे असं आमचं. या प्रकल्पासाठी महापालिकेने 9.5 कोटींची तरतूद केली आहे. लवकरच कामाला वेग येईल असा दावा महापालिकेचे अधिकारी करतायत. सुरुवातीच्या टप्प्यात 2.34 कोटी खर्च करून 250 मीटरचा रस्त्याचं रुंदीकरण केलं जाईल आणि लगेच पुढच्या उर्वरित 910 मीटरपैकी 640 मीटर रस्ता हा लगेचच सुरू करण्यात येईल. त्यासाठी 7-7.5 कोटीची आवश्यकता आहे, त्याची तरतूद करण्यात आलेली आहे. अकोला महापालिका कायमच तिच्या संथ कारभारामुळे चर्चेत असते. किंबहुना आपल्याकडील बहुतांश महापालिकांचा कारभार असाच आहे, कारण आपल्या सरकारी यंत्रणांमध्ये जाब विचारला जात नाही. याच चलता है संस्कृतीमुळे नागरिकांचं प्रचंड नुकसान होत राहतं. उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला. बातम्यांच्या विश्वातला सगळ्यात मोठा मंच, अचूक, थेट आणि निष्पक्ष. बातम्यांच्या त्याच जगात पुन्हा येतोय आणि घेऊन येतोय चर्चा जनहिताची. नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आता भेटूया 0 आवर मध्ये सोमवार ते शुक्रवार रात्री 7:56 फक्त एबीपी माझावर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.